आपण पाहतो साधारणतः शेती करताना आपल्या शेती पिकांमध्ये वैविधता आणण्याचा शेतकरी प्रयत्न करतो आणि वेगवेगळी जी फळ पिकं आहे त्या दृष्टिकोनातून देखील शेतकरी हे जागरूक असतात. आता आंबा हे तर खरं फळपीक अत्यंत महत्त्वाचं आहे. कोकणातला आंबा हा तर आपल्याला परिचित आहेच. मात्र जुन्नरमध्ये देखील अशी भौगोलिक परिस्थिती आहे की इथे आंब्याचे जे वाण आहेत ते अगदी चांगल्या पद्धतीचे असतात. आपण शिवनेर हापूसच्याबद्दल देखील ऐकलं असेल. आता जुन्नरमध्ये असा एक शेतकरी आहे ज्याने खरं तर एक नवं संशोधन केलं आणि याच्यामधून एक जो वाण समोर आलेला आहे त्याचं सर्टिफिकेशन देखील झालेलं आहे आणि हा जुन्नर गोल्ड नावाने आता आपल्यासमोर आलेला आहे. खरं तर हे खूप मोठं यश म्हणावं लागेल आणि याच्यामध्ये शेतकऱ्याचे जे काही कष्ट आहेत ते देखील तितकेच महत्त्वाचे आहेत. तर हे जे शेतकरी आहेत भरत जाधव ज्यांची हे सगळी शोध मोहीम आहे आणि जुन्नरमधल्या वैष्णवधाममधले ते शेतकरी आहेत. तर एकूणच आपण हा जो काही जुन्नरचा गोल्ड शोधला आहे तो कशा पद्धतीने आणि एकूणच हे आंबा पीक कसं तुम्ही सुरुवातीला घेतलं आणि आज जुन्नर गोल्डचं हे यश कसं मिळालं? सर नमस्कार. मी भरत रेवजी जाधव, वैष्णवधाम पारुंडे. मी आंबा हे उत्पादन साधारणतः 1998 पासून घेत आलो आणि घेत असताना त्या ठिकाणी पाण्याची उपलब्धता कमी होती आणि कमी असताना त्या ठिकाणी गॅप फिलिंग भरत असताना कोयीची लागण झाली. अशा पद्धतीनं करत असताना ज्या आंब्याच्या कोया आहेत त्या स्थानिक आंब्यांच्या म्हणजे आंब्याच्या आपल्या स्वतःच्याच बागेतल्या कोया टाकत असताना त्या ठिकाणी त्या गॅप फिलिंग भरण्यात आलं आणि भरण्यात आलं असताना त्यावर कलम करण्याचं काही झाडांमध्ये राहून गेल्यानंतर काही ठिकाणी ते लक्षात आलं की 3-4 वर्षानंतर साधारणतः त्या ठिकाणी आंबे यायला सुरुवात झाली. तर त्यामध्ये ते वेगळ्या पद्धतीचे आंबे आहेत असं निदर्शनात येत गेलं आणि हे येत असताना वेळोवेळी आम्ही निरीक्षण केलं संपूर्ण बागेमध्ये का आपल्या बागेमध्ये कुठल्या प्रकारचा असा आंबा या ठिकाणी आढळून येत नाही. आणि त्याच्यानंतर मग कृषी विभागाच्या विविध योजना राबवत असताना कृषी विभागाच्या अधिकारी कृषी सहाय्यक हे वेळोवेळी आंब्याच्या बागेला भेट देत होते आणि आपण जे काही नवीन उपक्रम शेतावर विविध योजना राबवत असतो, शेततळे असेल किंवा विहीर पुनर्भरण म्हणा, ह्या ज्या योजना पाहण्यासाठी येत असते त्यांच्या आम्ही काही गोष्टी त्या निदर्शनास आणून दिल्या. 2014ला कंप्लीट ह्या गोष्टीला एक उकल झाली का बा आपल्या शेतीमध्ये बागेमध्ये आंबा बागेमध्ये हा नवीन प्रकारचा वाण दिसून येत आहे. त्यानंतर आम्ही परत 1-2-3 वर्ष थांबून पाहिलं आणि कुठल्याही प्रकारे असं काय आपल्याकडं हा वाण नाही असं निदर्शनात आल्यानंतर कालांतराने अनेकांशी संपर्क साधण्यात आला. परंतु मला त्याबद्दल काही फारसं काही ज्ञात नव्हतं की ह्या पद्धतीनं ह्या असे घडल म्हणून. तर काही काळ त्याच्यानंतर गेला आणि मी उपविभागीय कृषी अधिकारी साहेब आहेत त्या शिरसाट साहेब यांना मी आंब्याच्या बागेला भेट देण्यासाठी बोलवलं. ते ताबडतोब त्या क्षणी ते आले आणि त्यांना ती व्हरायटी मी दाखवली की आपल्या बागेमध्ये अशा पद्धतीचा एक आंब्याची नवीन व्हरायटी ती आलेली आहे. त्यांनीसुद्धा त्या पद्धतीनं त्या गोष्टीचा वापर चालू केला आणि त्यांच्या लक्षात आलं की ही आंबे काढण्याचा कालावधी चालू होता म्हणजे मेमधला. तर त्यांनीसुद्धा त्या आंब्याच्या बागेमध्ये कुठल्या प्रकारची अशी व्हरायटी नाही हे त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी त्यापुढे ही नवीन व्हरायटी आहे असं त्यांनी बी मान्य केलं आणि कृषी विभागाच्या सहकार्याने त्याच्यानंतर ते हार्वेस्टिंग केलं काही दिवसांनी आम्ही. आणि हार्वेस्टिंग केल्यानंतर ते आंबे पिकले आणि तो वाण पिकल्यानंतर त्याला एक वेगळ्या प्रकारचा सुवास आणि चांगल्या प्रकारचं कोईचं गराचं प्रमाण आणि कोई हे कृषी विभागाच्या म्हणजे शिरसाट साहेबांनीसुद्धा पाहिलं होतं. आणि ह्या गोष्टी करत असताना आमच्या लक्षात आल्यानंतर ते वाण मी खास लोकांना ते वाणावळ म्हणून देण्याच्या पद्धतीनं मी ते बॉक्स पॅक केली आणि ते करत असताना मला तात्यांचं नाव समोर आलं आणि मग मी ते दुसऱ्या दिवशी सकाळी मी तात्यांना तो घेऊन गेल्यानंतर
तात्या थोडेसे बाहेर बागेवर गेले होते, ते आले. त्यानंतर काकींनी सुद्धा ते आंबे पाहिले. त्यानंतर ते पेटी बॉक्स खोलल्यानंतर त्याच्यातून असा सुंदरच असा सुवास चालला होता, हे त्यांच्या लक्षात आलं काकींच्या पण. आणि त्याचप्रमाणे तात्या आले. तात्या आल्यानंतर ते सुद्धा त्यांनी ते पाहिलं आणि ताबडतोब टेमकर सर असतील, गावडे सर असतील यांना त्या ठिकाणी बोलून त्या गोष्टीची त्यांनी ताबडतोब दखल घेतली. दखल घेतल्यानंतर लगेच उरलेले जे काही त्या झाडाचे आंबे होते ते त्यांनी अश्वमेघ शाळेकडे ॲनालिसिस करण्यासाठी ताबडतोब पाठवण्यात आले. आणि तिथून पुढे या गोष्टीला प्रगतीची वाटचाल झाली. निश्चित आता हा जो प्रवास आहे इथून म्हणजे कृषी विज्ञान केंद्राचे जे प्रमुख आहेत तात्या मेहर, त्यांना हा आंबा दिल्यानंतर त्यांनी याच्यातलं जे काही एक वैशिष्ट्य होतं ते ओळखलं आणि मग कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव इथून खरं तर ह्या सगळ्या सर्टिफिकेटचा प्रवास सुरू झाला. आणि त्यासाठी टेमकर जे आहेत इथले शास्त्रज्ञ त्यांनी आणि त्यांच्या टीमने जे काही प्रयत्न केले ते त्यांच्याकडूनच ऐकून घ्या. कशा पद्धतीने आपल्याला हा वाण समोर आला आणि आपण हे सर्टिफिकेशन कशा पद्धतीने शास्त्रीयदृष्ट्या मिळवलेलं आहे. नमस्कार. वैष्णवधाम पारुंडे या गावामध्ये भरत जाधव या शेतकऱ्याच्या शेतामध्ये एक वैशिष्ट्यपूर्ण आंब्याची फळं येणारी 2 झाडं ही आढळून आलेली. आणि ही माहिती आम्हाला मिळाल्यानंतर आमच्या लक्षात आलं की ही नवीनच व्हरायटी आहे. आणि मग जे काही शेतकरी स्वामित्व हक्क भारतामध्ये जी काही PPVFRA संस्था आहे, तर त्या संस्थेकडं या आंब्याची आपण जर रजिस्ट्रेशन केलं, नोंदणी केली, तर या नवीन जातीचं स्वामित्व हक्क हे त्या शेतकऱ्याला मिळेल आणि त्या शेतकऱ्याला त्याचा भविष्यामध्ये फायदा होऊ शकेल. त्या दृष्टीनं मग PPVFRAच्या वेबसाईटवरून आम्ही हे सगळे फॉर्म हे डाउनलोड केले आणि त्याच्यामध्ये जी काही भौतिक आणि रासायनिक अशा प्रकारची निरीक्षणं नोंदवायची असतात, तर त्याच्यामध्ये त्या झाडाची पानाची लांबी, रुंदी, त्याचबरोबर त्याचं फळं जी आहेत तर त्या फळाचं वजन, त्याचा परीघ, त्याचा घेर, त्या फळाच्या सालीची जाडी, त्याचबरोबर कोळीचं वजन, गराचं वजन आणि जे रासायनिक गुणधर्म आहेत तर त्याच्यामध्ये TSS म्हणजे त्याच्यातील साखरेचं प्रमाण, तर ते 14 ते 15% आम्हाला आढळलं. आणि मग आम्ही असं ठरवलं की जे काही सरकारमान्य NABL ॲक्रिडेटेड प्रयोगशाळा आहेत, नाशिकमध्ये अश्वमेध प्रयोगशाळा आहे, तर तिथं हे फळांचे नमुने पाठवले आणि त्या फळामधील जी काही जीवनसत्व वेगवेगळी आहेत, त्याचं प्रमाण, खनिजं जी वेगवेगळी आहेत, कार्बोहायड्रेट्स आहेत, तर हे सगळं विश्लेषण त्या प्रयोगशाळेकडून करून घेतलं. आणि मग हे PPVFRAचे जे काही फॉर्म आहेत तर ते फॉर्म आम्ही ते पूर्णतः भरून घेतले आणि पुण्यामध्ये कृषी महाविद्यालयाच्या परिसरात या PPVFRAचं महाराष्ट्रासाठीचं एक ब्रांच ऑफिस आहे. तर 4 प्रतीमध्ये हे फॉर्म ॲप्लिकेशन्स आम्ही तिथं सबमिट केले. तिथून ते नवी दिल्लीला अर्ज जातात. नवी दिल्लीवरून त्या अर्जाची छाननी होते आणि जे काही संशोधन संस्था आहे तेथील शास्त्रज्ञांची कमिटी गठीत करण्यात येते. अशा प्रकारे लखनौच्या संशोधन केंद्रातून आमच्याकडं आम्ही जी काही निरीक्षणं पाठवलेली होती आंब्याची, तर ती निरीक्षणं फेर तपासणीसाठी त्या शास्त्रज्ञांची टीम आलेली होती आणि त्यांनी ती निरीक्षणं व्हेरीफाय केली आणि त्याच्यानंतर पूर्ण भारतामध्ये अशा प्रकारचे गुणधर्म असलेला आंबा नाही याच्यावर शिक्कामोर्तब झालं. आणि मग हे PPVFRAचं सर्टिफिकेट या अथॉरिटीनं या शेतकऱ्याला प्रदान केलेलं आहे. तर आपण पाहतो आहोत की हा जुन्नर गोल्ड नावाचा वाण आता संपूर्ण देशामध्ये हा जो आंबा आहे त्याची रुची, त्याचा सुवास यासाठी वेगळी अशी त्याची ओळख ही समोर येणार आहे. आणि ज्या पद्धतीने या शेतकऱ्याचं हे यश आहे ते निश्चितच कृषी खात्याच्या दृष्टिकोनातून हे एक महत्त्वाचा दगडाचा मैल ठरणार आहे. एकूणच आपण पाहतो की आपल्याला ह्या शेतकऱ्याचं जे यश आहे ते काय वाटतं आणि पुढच्या भविष्यात सुद्धा शेतकऱ्यांनी याबाबतीत कसं जागरूक राहिलं. नमस्कार. आज आपण आदरणीय भरत रेवजी जाधव यांनी जो संशोधित केलेला वाण जो आहे जुन्नर गोल्ड, हा एक नाविन्यपूर्ण आहे. याच्यामध्ये त्यांची बागेतील असणारी
चौकस बुद्धी आणि सातत्याने पिकावर असणारं प्रेम, शेतीवर असणारं प्रेम यातून प्रतीत होत आहे. तर त्यांनी जो वाण संशोधित केलेला आहे त्याला कृषी विभागामार्फत अत्यंत चांगलं योगदान लाभेल आणि अशाच पद्धतीने जे शेतकरी आहेत त्यांनी बी आपल्या शेतीमध्ये अशा प्रकारचे वाण दिसून येतात. परंतु अत्यंत चौकस बुद्धीने हा भरत शेटनी शोधलेला वाण आहे आणि एकंदरीतच आमचे वरिष्ठांमार्फत सातत्याने मार्गदर्शन लाभत गेल्यामुळे हा खरं तर त्यांना फायदा भविष्यात होणार आहे. धन्यवाद. निश्चित. तर अशा पद्धतीचे जे काही वाण असतात आपल्या शेतीमध्ये, आपण शेती करत असताना त्याकडे शेतकऱ्याने गांभीर्याने पाहणं गरजेचं आहे. आता ज्या पद्धतीने जुन्नर गोल्ड नावाचा हा जो आंबा आहे त्याचं हे जे सर्टिफिकेशन झालेलं आहे आणि यातून हे जे यश मिळवलेलं आहे त्याच्यामध्ये कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव यांचा महत्त्वाचा वाटा आहे. त्यासोबत हे शेतकऱ्याचे कष्ट आहेत. भरत जाधव हे नाव आता या जुन्नर गोल्डच्या सोबत जोडलं गेलं आहे आणि या पद्धतीने त्यांनी जे संशोधन केलेलं आहे त्याला आता एक प्रकारची ही जी काही सर्टिफिकेट रूपी त्याच्यावर एक शिक्कामोर्तब होऊन बाजारात हा जो वाण आहे तो अधिक चांगल्या पद्धतीने पुढे येईल आणि हे जे शेतकऱ्याचे यश आहे ते एकूणच शेतीमध्ये काम करणाऱ्यांसाठी अत्यंत आदर्श असं हे मानावं लागेल. आपल्या शेतीमध्ये काम करताना खरं तर आंबा पिकामध्ये जे काही शेतकरी काम करत आहेत वेगवेगळ्या आंब्याचे वाण आहेत आणि याच्यामध्ये ह्या जुन्नर गोल्डचा समावेश झाल्याने जुन्नरचा देखील अभिमान हा संपूर्ण देशामध्ये वाढलेला आहे. अविनाश पवार, NDTV मराठी, नारायणगाव, पुणे.